सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरात गुणबिंब फलाधरोष्टा पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. जयांचे करिता स्थवन होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे. अगा विश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मद पौर्णिमा पूर्तीची जी. सदा शिव समारंभाम शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. वंदे गुरु परंपरा. वंदे गुरु परंपरा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज 8वा अध्याय सुरू करतोय आपण. अक्षर ब्रह्मयोग या अध्यायाचं नाव आहे. अनेक अध्यायांना आचार्यांचा प्रास्ताविक मोठा आहे, पण या अध्यायाला आचार्य भाष्य, आचार्य म्हणजे शंकराचार्य, भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांचं प्रास्ताविक नाही आहे. असं का झालं असेल? ह्याचं उत्तर 7व्या अध्यायातल्या शेवटच्या 2 श्लोकांमध्ये आहे. आणि त्या श्लोकामध्ये 29व्या श्लोकामध्ये ते ब्रह्म तद्विदो कृष्णम अध्यात्मम कर्म चाखिलम. मला सगळंच्या सगळं अध्यात्म आणि कर्माबाबत सांग भगवंता. कशाला म्हणायचं अध्यात्म? कशाला म्हणायचं? सगळे कर्म होतात ते कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? साधीभूत म्हणजे काय? अधिभूत म्हणजे काय? अधिदैव म्हणजे काय? आणि अधियज्ञ म्हणजे काय? असे प्रश्न अर्जुनाने विचारले आणि त्याचा प्रारंभ 7व्या अध्यायातल्या शेवटच्या 2 श्लोकांमध्ये सुरू करून दिला. 29 आणि 30. म्हणून ज्ञान विज्ञान योगाचा विचार करत असताना आचार्यांनी 8व्या अध्यायाचं सुतोवाच करून दिलं, कारण भगवंतानी तसं केलंय म्हणून. भगवद्गीतेचं एक मोठं काय आहे? वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? अध्यायांची जी शृंखला आहे ती अत्युत्तम पद्धतीने जोडलेली आहे. ज्ञान विज्ञान योगाचा अक्षर ब्रह्माशी संबंध. ज्ञान विज्ञान काय आहे हे आम्हाला कळल्यानंतर अक्षर ब्रह्म कशाला म्हणतात हे आम्हाला कळण्याची
नितांत गरज आहे. आणि भगवंतानी अशी पायरी पायरीनी जसा माणूस जिना चढतो त्याप्रमाणे आम्हाला वर नेलाय परमेश्वराने. ते आहेत भगवान. कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण संपूर्ण जगताचे काय आहे? श्रीगुरु आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु हा एक आहे आणि दत्तात्रेय यांना गुरु अवतार असं म्हणतात. गुरु रूपाने या दोघांकडे बघितलं जात. अवतारांमध्ये हे दोन अवतार सद्गुरु रूप अवतार आहेत. दत्तात्रेयांचं एकंदर वागणं पाहिलं, दत्तात्रेयांचं एकंदर जगणं बघितलं, दत्तात्रेयांचा एकंदर अवतार बघितला की ते गुरु अवतार आहे हे चटकन लक्षात येतं. पण कृष्णम वंदे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण हे गुरु अवतारामध्ये आहे हे समजायला विचार करावा लागतो, हे समजायला अभ्यास करावा लागतो, हे समजायला चिंतन करावं लागतं. आणि चालतं बोलतं वावरत असताना हे कसं साध्य होतं याची अत्यंत सूक्ष्म कला, अत्यंत दुर्मिळ गोष्ट भगवंतानी भगवद्गीतेच्या रूपाने सांगून ठेवलं. एवढं सखोल तत्वज्ञान आणि एवढं बारीक चिंतन भगवंता व्यतिरिक्त अन्यत्र पाहायला मिळणार नाही. म्हणून भगवद्गीता शिरोधार्य आहे. आपल्याकडे अनेक ग्रंथ असे आहेत की जे ग्रंथ शिरोधार्य आहेत. मय्यासक्त म्हटलं आहे, मदाश्रय हा म्हटलाय आणि योगम युंजन म्हटलं आहे. एवढं म्हणून भगवंत थांबले आहेत का? युक्त चेतस म्हटलं आहे. 30व्या श्लोकामध्ये शेवटचा शब्द युक्त चेतस हा आहे. चैतन्याशी कसा जोडला आहे? जसा जोडल्या गेला पाहिजे तसा जोडला आहे. ज्ञान विज्ञान योगाच्या प्रारंभी आसक्तीबद्दल सांगितलं आहे. आश्रयाने राहायचं कसं आणि त्यांनी योगाशी ऐक्य कसं पावायचं ही कला भगवंतांनी शिकवली असताना सुद्धा युक्त चेतस हो असं सांगितलं आहे. अर्जुन म्हणतो मी युक्त चेतस होण्याचा प्रयत्न करतो आहे, पण हे भगवन, हे श्री गुरु, हे जे कर्म आहे ना, हे कर्म करत असताना माझं मन काय होतं? द्विधा होतं. मला कळत नाही की या कर्मांचा अर्थ मी काय लावावा. ब्रह्मस्वरूप तर स्थिर आहे आणि कर्म तर अस्थिर आहे. कर्म तर सतत होत जात, कर्म सतत बदलत जातं. प्रत्येक कर्माचं फलही बदलतं आणि प्रत्येक कर्माचा कर्ता सुद्धा वेगळा असतो. कर्माच्या मागे उद्देश सुद्धा भिन्न असतो. मग ते काय ब्रह्मस्वरूप कसं बघायचं? अर्जुन अत्यंत चाणाक्ष आहे आणि चाणाक्ष शब्दाचा चांगला अर्थ चतुर असा आहे, बुद्धिमान असा आहे. आणि म्हणून ह्या प्रश्नांना जरा सुद्धा नजरअंदाज होता कामा नये. आणि हे प्रश्न सुटल्याशिवाय माझा मोक्ष सिद्ध होणार नाही हे अर्जुनाने जाणलं. अर्जुन भगवंताची सेवा करत होता, पण परिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारण्यासाठी कधी अर्जुनाने मागे पुढे नाही पाहिजे. मला हेच म्हणायचं आहे की ज्या वेळेला आपण आध्यात्मिक अभ्यास करतो ना, त्यावेळेला आपल्याला येणाऱ्या अडचणी आपल्याला विचारता आल्या पाहिजे आणि विचारल्या पाहिजे. प्रापंचिक अडचणी तर सगळेच जण विचारतात. अगदी कोणाच्या घरी आपण गेलो आणि एखादा पदार्थ नाव घेत नाही, खुसखुशीत झाला, तर लगेच विचारतात तुम्ही कसा केला हो? तेल किती टाकलं, पीठ किती टाकलं, मीठ किती टाकलं, काय काय. तिथे जर आम्हाला 10 प्रश्न विचारता येतात, आत्मस्वरूपासाठी आमच्या अंतःकरणामध्ये प्रश्न का निर्माण होत नाही आणि का विचारले जाऊ शकत नाही? याचं एकच उत्तर आहे.
आणि ते उत्तर आहे, मला तेवढी गरज नाही वाटत. त्या दृष्टीने मी पोटतिडीक नाही जागी करून घेतली माझ्या. काय होतं, हा अभ्यास करताना तुमच्यात पोटतिडीक जागी झाली नाही असं म्हटलं तर राग येतो बरं का. फार वाईट वाटतं माणसात. शक्यतो असं म्हणू नये. मी टाळतो, पण एखाद्या वेळेला होऊन जातं माझ्याकडनं सुद्धा. मी पण मनुष्य आहे. पण आध्यात्मिक अभ्यासाच्या संदर्भातच होतं. कौटुंबिक जीवनाच्या संदर्भात नाही बोलत मी कधी. त्या पोटतिडकीने अर्जुनाने प्रश्न विचारला आहे आणि म्हणून आजचे 2 श्लोक प्रश्नांचे आहेत आणि त्यानंतर भगवंताच्या उत्तराचे 2 श्लोक आहेत. दोन्ही प्रश्नांचे समग्र उत्तर पुढच्या 2 श्लोकांमध्ये असल्यामुळे आज आपण 4 श्लोक घेतो आहोत. 1 ते 4. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. श्री भगवान उवाच. भगवंत उत्तर देत आहेत. आधी या 2 प्रश्नांचा अर्थ बघून घेऊया आणि मग भगवंताचे उत्तराचे 2 श्लोक आपण घेऊया. अर्जुन विचारतायत. परंतप अर्जुन विचार मागच्या श्लोकात शेवटचा अर्जुनाला केलेला जो उल्लेख आहे तो परंतप या अर्थाने आहे. तपश्चर्या करण्यामध्ये नैपुण्य आहे. तपश्चर्या करण्यामध्ये ज्याचा हात कोणी धरत नाही, सर्वश्रेष्ठ असा तो आहे. आणि आपलं अंतःकरण भगवंताशी जुळवून ठेवण्यामध्ये वाकबगार आहे. आमचं अंतःकरण नेहमी विषयाशी जुळलेलं असतं. आम्हाला विषयच प्रिय असतात. किती प्रिय असतात हो. विषयाशिवाय चैन पडत नाही आणि अर्जुनाला कृष्णाशिवाय चैन पडत नाहीये. युद्धभूमीवर आपल्या अत्यंत आवडत्या क्षणी, जीवनातला अत्यंत आवडता जो प्रसंग असेल आपला, एखाद्याची एक एक रुची असते, त्या रुचीच्या अनुषंगिक बोलूया. तेव्हा दुसरी गोष्ट जर इंटरफिअर झाली, आम्हाला चीड येते. सिरियल सुरू झाली आणि मध्येच ब्रेक लागला, हॅट तिच्या तर मध्येच ब्रेक दाखवला, भलत्याच वेळी ब्रेक दाखवतात. सिरियल संपली, अरे याच क्षणाला ती संपली. आम्ही त्यात एवढं इन्व्हॉल्व झालेलो असतो, आमचं अंतःकरण इतकं जास्त गुंतलेलं असतं की आम्हाला ती थांबलेली सिरियल आवडत नाही. आणि म्हणून मला सांगायचं आहे की युद्धक्षेत्र हे अर्जुनाचं अत्यंत आवडतं क्षेत्र असताना अर्जुनाची सर्वाधिक रुची कोणती? वीर जो असतो ना, त्याला त्याचे बाहू युद्धाकरता फुरफुरत असतात. वीर योद्ध्याच्या अंगामध्ये रक्त जे आहे ते युद्धासाठी सळसळत असतं. भीमाला असं वाटायचं की मी कधी युद्ध करेन आणि कधी हजारो लोकांना गारद करेन, कारण मेहनत तेवढ्यासाठी केली आहे. काय म्हणतात आहे भीम, मेहनत तेवढ्यासाठी केली आहे. अर्जुनाने सुद्धा स्वतःच्या जीवनातला कसब सगळा, कौशल्य सगळं तेवढ्यासाठी ओतलं आहे. त्या ठिकाणी ते एकाग्रतेच्या पराकाष्ठेने गुंतलेले असतात आणि अशा वेळी युद्धभूमीवर अर्जुनाला भगवंताला प्रश्न विचारावासा वाटतोय, किम ब्रह्म किम अध्यात्म. याचा अर्थ अर्जुनाला लागलेली जी आवड, आवड शब्द म्हणावा का हो, थोडासा वाईट शब्द वापरतो चांगल्या अर्थाने.
चटक. ज्या गोष्टीची चटक लागते ना, त्या गोष्टीशिवाय माणसाला चैन पडत नाही. अर्जुनाची आवड ही चटक मध्ये परिवर्तित झाली होती आणि युद्धापेक्षा त्याला जास्त गरज कशाची वाटत होती? मोक्ष. सत्य पडताळून पाहण्याची, सत्य रूप होण्याची, वास्तविक धर्म काय आहे हे जाणून घेण्याची आणि मी स्वतः तसा होण्याची मला लागली आहे का हो? माझं मला बघायचंय आणि म्हणून अर्जुनाचे प्रश्न विचारतोय. ते प्रश्न बघूया. किम तद ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन प्रयाण काले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः. बघा आता काय सुरुवात झाली आहे बघा. आणि सुरुवातीलाच फार सुंदर आहे. ब्रह्म म्हणजे काय? अर्जुन विचारतोय. अध्यात्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? अधिभूत कशाला म्हटले आहे आणि अधिदैवत कशाला म्हटले जाते? पुढे म्हणतात अर्जुन, अधियज्ञ म्हणजे काय? देहामध्ये अधियज्ञ कोणता आहे? त्याचे कोणत्या प्रकाराने चिंतन करावे? मरणकाली समाहित चित्त झालेल्या पुरुषाकडून कोणत्या प्रकारे तू जाणण्यासाठी योग्य आहे? म्हणजे मरणाच्या वेळी सुद्धा तुला कसं जाणलं पाहिजे हे आम्हाला सांग अर्जुना. फार सुंदर आहे हो. अशी पोटतिडीक माझ्या अंतःकरणात निर्माण व्हायला पाहिजे की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. किम तद ब्रह्म किम अध्यात्म. मला एकदा कळू दे की हे ब्रह्म काय आहे आणि हे अध्यात्म काय आहे. आणि आता भगवंत त्याचे उत्तर देतात आहे. भगवंताचं उत्तर मोठं मार्मिक आहे. आपण एकदा सश्रद्ध होऊन ते वाचूया. श्री भगवान वाच अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्गा कर्म संज्ञितः. पुढे भगवान म्हणतात आहे, अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम अधियज्ञो हमेवात्र देहे देहभृतांबर. चिंतनाला सुरुवात झाली आहे आणि भगवंत उत्तर देतात आहे आणि अर्जुन ज्ञान पिपासेने ऐकतोय. युक्त चेतस स्वतःच चित्त तिथे जोडून घेऊन ऐकतोय. अक्षरम ब्रह्म परमम. अक्षर शब्दाचा अर्थ न क्षरती ती अक्षर, जे कधीही नाश पावत नाही त्याला अक्षर असं म्हणतात. म्हणजे अक्षरम ब्रह्म परमम, जे अविनाशी आहे, जे कधीही नाश पावत नाही, जे कधीही नष्ट होत नाही, जे कायम शाश्वत आहे त्याला अक्षर असं म्हणतात. जे कोणत्या साधनाने नाश पावत नाही त्याला अक्षर असं म्हणतात. असं काही असू शकतं का हो की जे कोणत्याच साधनाने नाश पावत नाही? आम्ही तर सगळ्या नाशवानच गोष्टी पाहिल्या आहेत. जे कोणत्याच साधनाने नाश पावत नाही म्हणजे जे कशाने बदलत नाही त्याला स्वभाव म्हणतात. आधी होते दासी, पट्टराणी केले तिसी. मूळ स्वभाव जाईना. आधी होता पाग्या, तुकोबांचे अभंग आहेत आणि तुकोबा सांगतात की माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. तुकोबांचा हा अभंग वेगळ्या संदर्भात आहे. इथे आत्म्याच्या स्वभावाबद्दल बोलतोय.
स्वभाव बदलत नसतो. बऱ्याच बदल जरी स्वभावांमध्ये केले तरी अल्पसे अंशात्मक दोष शिल्लक राहतात. पण ते अत्यल्प अंशाचे असतात. त्याच्याकडे साधकांनी लक्ष देऊ नये. मग साधकांनी काय केलं पाहिजे? सहज गुणासी नचले उपाये, काहीतरी धरावे सोये आगंतुक गुणांनी. या ठिकाणी समर्थांच्या वचनाचा विचार करा. तुकोबांचा स्वभावाबद्दलचा जो भाग आहे त्यात समर्थांनी भर घातली आहे. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांनी. मूळ स्वभाव अक्षर तत्वाचा काय आहे? ब्रह्मतत्वाचा मूळ स्वभाव काय आहे? अक्षर हा त्याचा स्वभाव. म्हणजे ते नेहमी तसंच राहणार. आता स्वभाव या शब्दाचा पारमार्थिक अर्थ वेगळा आहे. प्रापंचिक अर्थ गुण असा आहे. तो नाही बदलणार. हा प्रापंचिक अर्थ झाला. साखर आपली गोडी सोडून राहू शकत नाही. हा साखरेचा स्वभाव आहे. बर्फ आपला गारवा सोडून राहू शकत नाही. हा बर्फाचा स्वभाव आहे. मग हा बर्फाचा गुण आहे ना, तो गुण आहे. पण तो अंगीकृत गुण आहे. तो सहज आलेला गुण आहे. एखादा माणूस सहजच गोरा असतो. आता त्या गोऱ्या माणसाला साबण लावून पुन्हा गोरं नाही करता येत. त्याहून अधिक गोरं करणं त्याला शक्य नाही. कारण तेवढा गोरेपणा हा त्याचा सहज भाव. तसं नाश न होणं हा ब्रह्माचा सहज स्वभाव. आणि हा सहज स्वभाव न क्षरती ती अक्षरहा या शब्दांनी भगवंतांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. मग आता माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि शरीर तर नेहमी नाश पावत असतं. शिर्यते इति शरीर. म्हणून शिर्यमान स्वभावत्वा. शरीराचा गुणधर्म काय सांगितलाय? शिर्यमान स्वभावत्वात इति शरीर जे सतत नष्ट होत राहत. माणसा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जरी गेला तरी त्याच्या शरीरातल्या डेड सेल्स पडत असतात. ज्या वासानी कुत्रा त्याला शोधू शकतो. शिर्यमान स्वभावत्वात. तसं आत्म्याचं आहे का? आत्मा नष्ट होत नाही. आणि असा जो त्याचा स्वभाव आहे त्या स्वभावाला अध्यात्म असं म्हणतात. मग अक्षर नावाची वस्तू आहे का हो? शरीर नावाची जशी वस्तू आहे तशी अक्षर नावाची अशी वस्तू आहे. जी वस्तू देश आणि काल यांनी मर्यादित नाही, अमर्याद आहे, त्याला अक्षर म्हणतात. अशी अक्षर नावाची वस्तू नाही. मग आता नाशवान सगळ्या वस्तू आहेत म्हणून अक्षराला वस्तू म्हणायचं. एक नाशवान वस्तू, मग दुसऱ्या अविनाशी वस्तू म्हणून अक्षरम परमम ते श्रेष्ठ आहे. मग त्या वस्तूला आम्ही नामाभिधान केलं ब्रह्म. ब्रह्म हा ब्रह्मावर केलेला अध्यारोप आहे. त्याला दिलेलं नाव आहे. वास्तविक ते त्याला दिलेलं नाव असू शकत नाही. आपलं 12व्या दिवशी बारसं होतं. आधी नाव असतं का हो? बारसं झाल्यानंतर नाव ठेवलं जातं. आता जेव्हा ते नाव ठेवलं जातं त्याच्या आधी त्याला नाव नसतं का? त्याला बाळ म्हणतात सगळेजण. बाळ झालं, बाळ झालं, बाळ झालं. नाव नाही ठेवलंय, पण बाळ हे नावच आहे ना हो. म्हणजे त्याच्या शरीरावर एखाद्या नावाचा आरोप करण्यापूर्वी अल्पसा तत्कालिक नावाचा बाळ नावाचा आरोप झालाच की नाही. आपण नवीन कार घेतो, आरटीओ ऑफिसला घेऊन जातो. थोडस जुनी गोष्ट आहे, आता थोडा बदल झालाय. त्यावेळेला आपल्याला टेम्पररी नंबर मिळतो. पिवळी पाटी असायची आणि टेम्पररी नंबर मिळायचा आणि मग काही दिवसांनी परमनंट नंबर मिळायचा. घेतल्या घेतल्या बाहेर गावावरून शोरूम मधून जर गाडी आणायची असेल तर टेम्पररी नंबर मिळत असे. आमचं गाव लहान आहे.
आमच्या गावात त्यावेळेला कार्सच्या शोरूम नव्हत्या. त्यामुळे मोठ्या गावांमधून आम्हाला गाड्या आमच्या गावात आणाव्या लागायच्या. तेव्हा टेम्पररी नंबर मिळत असत. आणि मग आपल्या गावाला आल्यानंतर मग आर-टी-ओ कडून पर्मनंट नंबर घ्यायचा. कशासाठी हे सगळं नंबर सांगणं चालू आहे? टेम्पररी नाव बाळ हे आहे. आणि मग आम्ही जे पर्मनंट नाव देतो, ते कोणतं तरी रामकृष्ण वगैरे, वगैरे नाव देतो. पण हे सगळे नावं देहाचे आहेत, स्वरूपाचे नाही. म्हणून स्वरूपाला काहीतरी म्हटल्याशिवाय हे स्वरूप आहे कसं कळेल? म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणून ब्रह्म हा ब्रह्म स्वरूपावर ब्रह्म या नामाने केलेला आरोप आहे. मग ते कसं आहे? ते अक्षर आहे. ते कधीही नाश पावत नाही. म्हणजे देश, वस्तू, कालाने ते मर्यादित होत नाही. नाश 3 प्रकारे होतात. एकाला स्वतः नाश म्हणतात. दुसऱ्या नाशाला परतः नाश म्हणतात. आणि तिसऱ्या नाशाला आश्रय नाशानी नाश असं म्हणतात. स्वतः नाश म्हणजे आपणहून नाश पावणे. त्याचं उदाहरण देतो. दूध आपणहून फाटतं. अन्न आपणहून विटतं. ठेवून दिलं की दूध फाटतं. ठेवून दिलं की अन्न विटतं. याला स्वतः नाश असं म्हणतात. दुसरा परतः नाश, दुसऱ्याकडून होणारा नाश. चाकू किंवा विळीने भाजी कापल्या जाते, भाजीचा नाश झाला. तिसरा आश्रय नाशानी नाश. उदाहरणार्थ, गर्भिणी जी असते ती जर गेली तर गर्भही जातो. घटामध्ये तेल ठेवलाय, मडक्यामध्ये तेल ठेवलाय आणि मडकं हातातनं सुटलं, मडकं फुटलं तर तेलही नाश पावतं. याला आश्रय नाशानी नाश असतो. म्हणजे 3 प्रकारचे नाश होतात आणि आत्म्याला ह्यातल्या कुठल्याही नाशाने नाश होत नाही. म्हणजे काय? अक्षरम ब्रह्म परमम. आता एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवायची, की सर्वांमध्ये व्याप्त असलेल्या आत्म्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे सर्व जीवांमध्ये आणि जगतामध्ये, सृष्टीमध्ये सुद्धा, ब्रह्मांडामध्ये सुद्धा व्याप्त असलेल्या आत्म्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि व्यष्टीमध्ये म्हणजे देहामध्ये व्याप्त असलेल्या आत्म्याला आत्मा असं म्हणतात. म्हणजे देहामध्ये व्याप्त असलेल्या ब्रह्माला आत्मा म्हणतात आणि सर्वांमध्ये समष्टीमध्ये व्याप्त असलेल्या आत्म्याला ब्रह्म असं म्हणतात. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. पण बोलत असताना जेव्हा आत्मा म्हणतो तेव्हा व्यष्टी म्हणजे देहामध्ये व्याप्त असलेल्या चैतन्याला आत्मा म्हणतात आणि समग्र ब्रह्मांडामध्ये व्याप्त असलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणतात. बाकी फरक काहीही नाही. उदाहरणार्थ, एखाद्या मडक्यामध्ये असलेलं जे आकाश आहे त्याला घटाकाश म्हणतात. पण त्या मडक्याच्या बाहेर सगळीकडे असलेल्या आकाशाला मठाकाश असं म्हणतात. वास्तविक घटाकाश आणि मठाकाशात फरक नाही. 3 प्रकारे नाश सांगितले आणि या 3 नाशासंबंधी मी आपल्याशी बोलतो आहे. आत्म्याला यातल्या कुठल्याही प्रकारचा नाश नाही, म्हणून तो अक्षर आहे. आत्मा आहे, पण आत्मा जाणवत नाही. मग आत्मा का जाणवत नाही? कुठल्या तरी अज्ञानाच्या आवरणाने तो झाकल्या गेलेला आहे. ज्याप्रमाणे शेवाळाने पाणी झाकल्या गेलेलं असतं त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे ढगांनी सूर्य झाकल्या गेलं असतं त्याप्रमाणे आत्मा झाकल्या गेलेला आहे. ज्याप्रमाणे शिंपल्यामध्ये मोती झाकला गेला असतो त्याप्रमाणे आवरण दोषामुळे आत्मा प्रगट स्थितीत दिसत नाही. म्हणून आत्मा नाही असं नाही, आत्मा आहे पण तो जाणवत नाही. मग आता अज्ञानाच्या अंधकाराने तो जाणत नाही. ज्ञान प्रकाश अज्ञानाच्या अंधकाराने झाकल्या जातो. होतंय का हो? एका हाताने सूर्य झाकल्या जातो की नाही? त्याप्रमाणे
मग आता ह्याचा कधीच नाश होत नाही, त्याचं आम्हाला उदाहरण द्या. आत्मस्वरूपाचा नाश कधीच होत नाही, याचं उदाहरण द्या. कसं द्याल? याचं उदाहरण देणं कठीण आहे. तरीही एक प्रयत्न करतोय. दोरीवर मंदांधकारी सर्प भासला. संध्याकाळच्या वेळेला, तिन्ही सांजेच्या वेळेला अंधुकसा प्रकाश आणि अल्पसा अंधार यांचं मिश्रण होतं आणि तेव्हा रस्त्यात दोरी दिसली. आम्हाला वाटलं की तो साप आहे. आता साप आहे वाटल्यामुळे मी घाबरलो, पण टॉर्च जेव्हा त्याच्यावर प्रकाश ज्योत मारली, तेव्हा लक्षात आलं की ही दोरी आहे. आता सापाचा नाश झाला, पण दोरीचा नाश झालेला नाही. अक्षरम. म्हणून ब्रह्मांडाचा नाश झाला तरी ब्रह्माचा नाश होत नाही. इथे ब्रह्म शब्द आता सर्व व्यापक चैतन्य या अनुषंगाने वापरत आहे. आणि म्हणून तो अज्ञानाने नाश पावत नाही. अज्ञान ज्ञानाच्या आश्रयाने राहत. त्यामुळे अज्ञानाच्या आवरणाने ज्ञान झाकाळलं जात, पण नाश नाही पावत. म्हणून प्रत्येकाला ज्या कितीही अज्ञानी असो, कोणत्याही वयाचा असो, जेव्हा त्याला वाटतं की मला आत्मज्ञान झालं पाहिजे, तेव्हा ती ठिणगी त्याला आत्मस्वरूपाकडे घेऊन जाते. आणि म्हणून त्याला अध्यात्म असं म्हणतात. ते अक्षर आहे, कारण ते नाश नाही पावत म्हणून. आणि स्वतःमध्ये आहे म्हणून त्याला अध्यात्म असा शब्द वापरला जातो. म्हणून त्याला श्री गुरूंकडून जाणून घ्यावं किंवा उपनिषदांकडून जाणून घ्यावं. अक्षर शब्दाचा अर्थ सांगितला, अध्यात्म शब्दाचा अर्थ सांगणं चालू आहे. देहापासून बुद्धीपर्यंत सगळ्यांमध्ये जे तत्व प्रकाशमान झालं आहे, त्याला अध्यात्म म्हणतात. प्रकाशित करणे, ज्ञानरूपता हा याचा स्वभाव आहे. म्हणून स्वभावोध्यात्म उच्चते. का म्हणायचं त्याला? ते अविनाशी आहे, ते ज्ञान स्वरूप आहे. अविनाशी आहे हे कळणं हे ज्ञान झालं की नाही. आत्मा सद्रूप आहे. सद्रूप आहे हे कसं कळलं? ज्ञानाने कळलं. म्हणजे तो चिद्रूप आहे म्हणून तो सद्रूप आहे ना. बर, तो सद्रूप आहे तसाच तो चिद्रूप आहे ना. हो, पण ज्ञान झालं त्याने तुला काय कळलं? मला आनंद झाला. हा, म्हणजे आनंद रूप आहे म्हणून तो सद्रूप आहे, म्हणून तो चिद्रूप आहे. म्हणजे आनंद रूपता हीच चिद्रूपता, हीच सद्रूपता. सद्रूपता हीच चिद्रूपता, हीच आनंद रूपता. म्हणजे आत्मा सच्चिदानंद रूप आहे. सत चित आनंद ह्या त्याच्या व्यावृत्ती आहेत. कशासाठी व्यावृत्ती दिली आहे त्यांची? कारण तो असत रूप आहे म्हणून. आमचा अनुभव असत रूपाचा आहे आणि आत्मा असत रूप नाही आहे. अनुभव कशाचा आहे? तो म्हणजे अनुभव. अनुभव कशाचा आहे? असत रूपाचा आहे. म्हणून असताची व्यावृत्ती सत मनो उदया येती. असताची व्यावृत्ती सत चित आणि आनंद आहे. ही आत्मस्वरूपाची व्यावृत्ती नाही आहे, ही असत स्वरूपाची व्यावृत्ती आहे. व्या म्हणजे आणि वृत्ती म्हणजे, व्या म्हणजे वाकडी वेगळी झालेली, त्यापेक्षा वेगळी असलेली वृत्ती. आणि म्हणून असतापेक्षा जी वेगळी वृत्ती आहे व्यावृत्ती, असतापेक्षा जी बदललेली वृत्ती आहे व्यावृत्ती, असतापासून जी निराळी वृत्ती आहे ती व्यावृत्ती, ती सच्चिदानंद आहे. म्हणून माऊलीची ओवी आहे, असताची व्यावृत्ती सत म्हणो उपयोगा येते. तसा सच्चिदानंद आत्मा असल्यामुळे, तो मी आहे हे कळल्यामुळे, तो माझा स्वभाव आहे. याला स्वभाव अध्यात्म उच्चते असं म्हणतात. शेवटी परमार्थत हा ब्रह्मस्वरूप आहे. आणि अध्यात्म म्हणजे सगळ्यांच्या पलीकडे, सगळ्यांच्या मध्ये असलेलं स्वयंप्रकाशमान आत्मतत्व, ते मी आहे. याला प्रत्यगात्म स्वरूप असं म्हणतात.
आत्मा मी आहे हे जाणणं, याला प्रत्येकात्म स्वरूप असतं. म्हणून आत्मा कधीही नाश होत नाही, आत्मा कधीही क्षीण होत नाही, आत्मा कधीही लहान होत नाही, आत्मा कधीही मोठा होत नाही. हे महत्वाची गोष्ट शिकला आली पाहिजे. म्हणजे मग अधिदैवत, अधिभूत आणि अध्यात्म हे आम्हाला पटपट पटपट कळेल. म्हणून पहिल्यांदा अध्यात्म स्पष्ट आणि खुलासेवार करून दे. लोखंडाचा गोळा आहे, त्या गोळ्याला विस्तवामध्ये तापवलं, तो लाल भडक झाला. लाल भडक झाला, विस्तवामुळे लाल भडक झाला. आता हा जो गोल लोखंडाचा गोळा आहे, या असलेला जो विस्तव आहे, या विस्तवाला मला नाश करायचा. आता हा विस्तव आत्म्याच्या ठिकाणी आहे आणि लोखंडाचा गोळा देहाच्या ठिकाणी आहे. समजून घ्या उदाहरण देण्यासाठी. देह लोखंडाचा गोळा आणि त्याच्यामध्ये असलेला जो विस्तव अग्नी, तो आत्मा. उदाहरण देण्यासाठी हे उदाहरण आपण स्वीकारूया आणि त्याला तप्ताय पिंडवत असं दृष्टांत म्हणतात वेदांतावर. तप्ताय पिंडवत. मग आता तो जो लोखंडाचा गोळा आहे, त्याच्यावर आम्ही घण मारायला सुरुवात केली, कारण आम्हाला अग्नीला मारायचा आहे. आम्ही अग्नीला मारायला सुरुवात केली. अग्नीला मारायला सुरुवात केल्यावर आमचं घण लोखंडाच्या गोळ्याला लागून राहिलं, गोल गोळ्याला. आम्ही मारतो अग्नीला आहे आणि लागून लोखंडाला लागला. आता लोखंडाचा गोल गोळा चौकोनी झाला, त्याच्यावर आम्ही घण मारल्यामुळे. अहो, घण तर आम्ही अग्नीवर मारले, मग गोळा का बदलला? हो, क्षर जे आहे ना, ते देह आहे आणि अक्षर जो आहे तो आत्मा आहे, ब्रह्म आहे. माझ्या शरीरातला आत्मा अक्षर आहे. देह असला तरीही आणि देह नसला तरीही आत्मा आहे, आहे आणि आहे. म्हणून लोखंडाचा गोळा चौकोनी जरी झाला तरी आत्मा चौकोनी झालेला नाही. लोखंडाचा गोळा गोल होता तर आत्मा गोल नाही. आता मी काळा, गोरा, उंच, ठेंगणा, हुशार, मठ्ठ, ह्यातला काही जरी झाला तरी आत्मा हुशार होत नाही, आत्मा मठ्ठ होत नाही, आत्मा काळा होत नाही, आत्मा गोरा होत नाही, आत्मा उंच होत नाही, आत्मा ठेंगणा होत नाही. असा जो मी आहे त्याला अध्यात्म असं म्हणतात. आणि हा माझा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? अक्षर उच्चते, मी नाश नाही पावत. आता हे जर पक्क ठसलं ना अंतःकरणात, तर मरणाची भीती आत्तापासूनच चालली जाईल. पण मी नाश पावत नाही, पण मी सर्व व्याप्त आहे. पूर्ण लोखंडामध्ये लोखंडाचा गोळा आहे की नाही, व्यापनोती ते विष्णू हो आणि आपनोती व्यापनोती इति आत्मा. त्यात असतो, त्यात व्यापूनही असतो, पण तो अक्षर असतो, नाश पावत नाही, त्याला आत्मा असं म्हणतात. त्याच्यामध्ये बदल झाल्यासारखा वाटतो. लोखंडाचा गोल गोळा घण मारल्यानंतर वेडावाकडा होऊन गेला, बदल झाल्यासारखा वाटतो, पण अग्नीमध्ये बदल झालेला नाही. हे उदाहरण समजवण्यासाठी एक उदाहरण देतो. आचार्यांनी शंकर भाष्यामध्ये दिलाय भगवद्गीतेच्या. ते म्हणतात घट आहे म्हणजे मडका आहे, रांजण आहे, सुगड आहे छोटस आणि कमंडलू आहे. आचार्यांच्या भाष्यात आचार्यांजवळ कमंडलू असतो, त्यामुळे कमंडलू त्यांनी घेतला. एक घट आहे, एक रांजण आहे आणि एक कमंडलू आहे. माठ आहे, रांजण आहे आणि कमंडलू आहे. तिघांमध्ये असलेले जे आकाश आहे ते यांच्याप्रमाणे वेगळ्या आकाराचं वाटत असलं तरीही वेगळ्या आकाराचं नाही. आतापर्यंत अग्नीचा गोळा गोल वाटत होता, आता अग्नीचा गोळा चौकोनी वाटतो. अग्नीचा गोळा ना चौकोनी ना गोल. घटामधलं
रांजणामधलं आणि कमंडलू मधलं आकाश जरी विविध आकाराचं वाटत असेल तरी त्यांच्यामध्ये जरा सुद्धा फरक नाही. म्हणून जे घटाकाश आहे तेच महाकाश आहे. घटाच्या आतमध्ये जे आकाश आहे तेच घटाच्या बाहेर आकाश आहे. म्हणून माझ्या आतमध्ये जो आत्मा आहे तोच माझ्या बाहेरही व्याप्त आहे. आतमध्ये असलेल्या आत्म्याला आत्मा म्हणतात, चैतन्याला. बाहेर असलेल्या सर्व व्याप्त चैतन्याला ब्रह्म म्हणतात. म्हणून जो आत्मा आहे तोच ब्रह्म आहे. आता हे झाल्यानंतर परब्रह्माचा स्वभावच अध्यात्म आहे. स्वभावोध्यात्म उच्चते भूतभावोद्भव करो. काय ओवी आहे? भूतभावोद्भव करो. आता कमंडलू तयार हो की रांजण तयार हो की सुगड तयार हो, विसर्गा कर्म संज्ञित ह्या कर्मामध्येही ब्रह्मच व्याप्त आहे. त्याला वेगळं काहीही जरी तुम्ही कर्म म्हणत असले तरीही ते ब्रह्मच आहे. म्हणजे कर्मरूपाने ब्रह्मच आहे, अकर्म रूपानेही ब्रह्मच आहे. आत व्याप्त आहे तेही ब्रह्मच आहे, बाहेर व्याप्त आहे तेहीच ब्रह्म आहे. हे सगळं ज्यांनी जाणलं त्याला अध्यात्म असं म्हणतात. आम्हाला आध्यात्मिक माणूस म्हणजे उपास तापास करणारा, व्रत वैकल्य करणारा, भजन पूजन करणारा, आंघोळी करणारा, जपजाप्य अनुष्ठान करणारा, ध्यानधारणा करणारा, पुस्तकाचं ग्रंथाचं वाचन करणारा आध्यात्मिक आहे असं. हा अध्यात्माचा जस्ट प्रारंभ आहे. आत्मा मी आहे हे जो जाणतो तो आध्यात्मिक. तो मी आहे हे कळल्यानंतर मी मरणार नाही हे ज्याला कळतं तो आध्यात्मिक. त्याला अध्यात्म असं म्हणतात. मग आता भूत भावोत करो भव करो. आता भूत कितीही उद्भवले तरीही आत्म्याच्या स्वरूपामध्ये फरक पडत नाही. मोठा मातीचा गोळा आहे, त्याच्यामधून 100 घट तयार झाले म्हणजे 100 आकाश तयार झाले का? नाही. मग लोकसंख्या किती जरी वाढली तरी आत्म्याची संख्या वाढत नाही. ब्रह्म एकच राहतं. बहु जवळ जवळ होय तव तव काहीच न होय, काही न होईनी राहे अवघाची जो. अध्यात्म नीट समजलाय. आता ते समजावून सांगण्यासाठी मी कुठेही कसर ठेवलेली नाही. म्हणून मग आता हे 3 शब्द आपल्याला फार लवकर कळणार. अधिभूतम क्षरो भाव, पुरुषष्टाधिदैवतम, अधियज्ञ हमे वात्र, देहे देहभूतांवर. अर्जुन परंतप असल्यामुळे नारायणाचा अत्यंत प्रिय होता. आणि म्हणून उत्पत्ती आणि विनाश जिथे आहे ते सगळं अधिभूत आहे. आतापर्यंत आपण अविनाशी तत्व पाहिलं, ते सांगण्यासाठी सगळं कसं बोतावी लागते. विनाशी तत्व सांगण्यासाठी कसं बोतावी लागत नाही. ही चष्म्याची केस आहे, ही आज नाही उद्या तुटणार आहे. हिचा रंग बदलणार आहे, हिचे तुकडे तुकडे होऊन जाणार आहे, ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन जाणार आहे, त्याचा आकार बदलून जाणार आहे. त्याला अधिभूत असं म्हणतात. म्हणून माझ्या देहा सगट जगतात जे जे काही आहे ते सगळं नाशवान आहे आणि ते सगळं जाणार आहे, ते संपणार आहे, ते मरणार आहे. त्याला अधिभूत असं म्हणतात. आता जे अधिभूत आहे ते जाणार आहे. मग अधिभूतावर प्रेम करायचं नाही. आणि जे दैवत आहे ते हिरण्यगर्भ आहे, त्याचा भाग आहे. जसा की चंद्र आहे, चंद्राची प्रभा आहे, या अधिदैविक भाग आहे. वीज आहे, पाऊस आहे, पूर आहे, या सगळ्या अधिदैविक गोष्टी आहेत. त्या त्याच्या आधिपत्याखाली राहतात. त्याच्यामुळे त्याचं वेगळं चिंतन करायचं काम नाही. त्या कधी असतात आणि कधी नसतात. म्हणजे जे कधी असतं कधी नसतं त्याचं चिंतन करण्याचं कारणच नाही. म्हणून अधिदैवतातही चिंतन करण्याचं काही कारण नाही आणि अधिभूतातच चिंतन करण्याचं काही कारण नाही. पण आम्ही ईश्वराच्या चमत्काराची वाट बघत असतो. त्याने काहीतरी चमत्कार केला म्हणजे आम्ही डॅश डॅश डॅश. आणि असं कधीही होत नाही.
म्हणून पुरुषश्चाधिदैवतम पुरुनिशेते ते पुरुष. प्राणी मात्रांच्या शरीरामध्ये शक्ती आणि स्फूर्ती देणारा जो आहे तो पुरुष आहे, तो अधिदैव आहे. मग आता मी कोण आहे? या शरीरामध्ये असणारा आत्मा मी आहे, त्याला अधियज्ञ असं म्हणतात. वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा अधियज्ञ. सर्व शरीरांमध्ये त्या यज्ञाचा अधिष्ठाता म्हणून राहतो, त्याला अधियज्ञ म्हणतात. असा अधियज्ञ मी आहे. अधिभूतम क्षरो भावा. अधिभूत क्षर म्हणजे नाश पावणार, तर त्याचा स्वभाव आहे. म्हणून अधिभूतावर प्रेम करायचं नाही, देहादी जगतावर प्रेम करायचं नाही, अंतःकरण गुंतवायचं नाही, कुण्णामध्येही गुंतवायचं नाही, व्यक्तीमध्ये नाही, वस्तूमध्ये नाही, प्रसंगांमध्ये नाही, घटनांमध्ये नाही. कुणामध्ये गुंतवायचं? हो, परमपुरुषामध्ये गुंतवायचं. आणि त्याचं नाव अधियज्ञ असं आहे. म्हणजे अधिष्ठान मी आहे. आणि ते मी आहे हे एकदा जर मला कळलं, तर मला बरोबर तशा पद्धतीने माझं जीवन जगता येतं. अंतकाळासंबंधीचं वर्णन उद्या करणार आहे. आज मला एवढंच सांगायचं आहे की अध्यात्म कशाला म्हणतात, अधिदैवत कशाला म्हणतात आणि अधियज्ञ कशाला म्हणतात. स्वतः मधल्या आत्म्याला जो शोधतो तो माणूस आध्यात्मिक. बाकी माणसं भाविक असतात. आम्ही पूजा करणाऱ्याला आध्यात्मिक समजतो, जप करणाऱ्याला आध्यात्मिक समजतो, व्रत वैकल्य करण्याला आध्यात्मिक समजतो. नाही, शरीरामध्ये दडलेलं आत्मतत्व शोधून काढणारा चैतन्य तत्व जो शोधून काढतो तो आध्यात्मिक. आता पारमार्थिक कोणाला म्हणायचं? जो पुरुषार्थ करतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. आणि मोक्ष पुरुषार्थापर्यंत धर्माने, अर्थ आणि कामाच्या माध्यमातून वाटचाल करून मोक्ष प्राप्त करतो, त्याला पारमार्थिक असं म्हणतात. अर्थ म्हणजे प्राप्तव्य, मोक्ष हे अंतिम प्राप्तव्य आहे, ते सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य आहे. आणि ते मी आहे हे विचाराने जाणावं लागतं. आत्मा असं मिळवावं लागतं का? काल परवाला मी भजन शब्दाचा अर्थ सांगितला होता. तो मी आहे याची जाण ठेवणं, याला भजन असं म्हणतात. ज्या वेळेला आपण भजन शब्दाचा अर्थ भजन टनन्य मनसो याच्यात किंवा जरा मरण मोक्षाय दृढव्रत दृढव्रत सांगत असताना सांगितलं होतं की त्याचं दृढ व्रत म्हणजे अनेक व्रत नव्हे. तो मी आहे, मी निर्गुण आहे, मी निर्विशेष आहे, मी निरुपाधिक आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी आनंद रूप आहे. हे जाणणं याला भजन असं म्हणतात. हे जाणणं याला उपासना असं म्हणतात. हे जाणणं याला ध्यान असं म्हणतात. ते मी आहे हे भजन आहे. म्हणून दृढव्रता भजन तनन्य मनसो. म्हणून उद्या येणार आहे अंतकालेच मामेव मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयात. प्रयत्न करणारा. आता या ठिकाणी कर्मानुषंगिक प्रयत्न अभिप्रेत नाही आहे, ते उद्या सांगणार आहे. आज हे सांगतो आहे की विभक्त नव्हे तो भक्त. आपण कोणती कॅटेगरी पाहिली? आध्यात्मिक पाहिली, पारमार्थिक पाहिली. एक भक्त असतो. म्हणून भक्त म्हणजे विभक्त नव्हे. विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. भगवंताशी जो एक रूप झाला असतो तो खरा भक्त असतो. आणि ते खरं जीवनाचं प्राप्तव्य. ऐसे मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा, परी नवला व तो सांगावा असे ऐका. अशा पद्धतीने हा श्लोक या ठिकाणी सांगितला. अंतकालेच मामेव मरण मुक्त्वा कलेवरम
य प्रयाती समद्भावम याती पार्थानुचिंतयन. इथपर्यंत आपलं चिंतन झालं आहे. पुढचा श्लोक आपण यानंतर बघूया. आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भैया. रामकृष्ण हरी काका. हॅलो. काही तांत्रिक याच्यामुळे आज कार्य हे बंद केलेलं आहे, तर क्विट झालेले आहेत ते मीटिंग मधून. तर मीटिंग मी पण बंद करते थोडं अपरिहार्य कारणामुळे. सातवे राहिले. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. अमेरिका, युगांड, दुबई मध्ये म्हटल्यानंतर काय माझे सत्कार कोणातर्फे झाला ग? आता येईल आवाज. उज्ज्वल भोसले. रामकृष्ण हरी काका. गेले का? रामकृष्ण हरी काका. जाऊ दे, करू बंद. हो करा. रामकृष्ण हरी. हॅलो. हॅलो. हा भाभी. रामकृष्ण हरी. हॅलो भाभी, ऐकायला येत आहे का? भाभी ऐकायला येत आहे का? हो. तू हा भाभी, बापू गेले. हो का? केव्हा? हा, आत्ताच कळलं मला, मग मी थांबवलं लगेच विषय. आज सकाळी गेले. आता फोन आला शरयूचा. अच्छा. हो का? ठेवतो भाभी आता. हो हो हो. रामकृष्ण. हो रामकृष्ण.